नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, दिवाळीचा दिवस हा नवग्रहांना शांत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार काही विशेष उपाय केलेत तर यामुळे केवळ माता लक्ष्मीची कृपाच तुमच्यावरती होईल असं नाही, तर तुमचे ग्रह दोष देखील दूर होतील। तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की दिवाळीच्या दिवशी राशीनुसार तुम्ही काय काय उपाय करू शकता ते। सर्वात पहिली रास मेष रास। स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये काही खास उपाय करायला हवेत। तुम्ही तांदूळ आणि साखर दान करू शकता। तसेच सुक्या नारळामध्ये साखर आणि सुका मेवा भरून तो तुम्ही जमिनीमध्ये गाळा। यामुळे तुम्हाला धनलाभ होईल। लक्ष्मी पूजन करताना तुम्ही धने, बत्ताशे, चमेलीचं अत्तर, मध, नागकेसर, गूळ, गुळाचा धूर आणि कमळाच्या गट्ट्यासोबत त्याची पूजा करा। आता पुढची रास वृषभ रास। स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये एक खास उपाय आहे। एका लाल पांढऱ्या कागदाचा तुकडा घ्या, त्यामध्ये गोमती चक्र ठेवा। पूजेनंतर हा कागद नेहमी तुमच्या पैशांसोबत ठेवा, यामुळे धनवृद्धी होईल। आणि लक्ष्मीपूजन करताना तुम्ही कमळाचं फूल, काळे तीळ, गुलाबाचं अत्तर, कमळाचे गट्टे, लाल कण्हेर आणि लाही यासोबत पूजा करा। आता पुढची रास मिथुन रास। स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये सर्व अडचणी दूर करण्यासाठी एक अत्यंत सोपा उपाय। तुम्ही एक काळी बासरी घ्या, त्यामध्ये गूळ भरा। ही बासरी जमिनीमध्ये कोणाच्याही नकळतपणे पुरा। तसेच तुम्ही मुंग्यांना गूळ खायला द्या, यामुळे तुमच्या आयुष्यातील खूप साऱ्या समस्या दूर होतील। दिवाळीतील लक्ष्मीपूजन करताना तुम्ही अपराजितेचे मूळ, त्यानंतर पांढरं वस्त्र, कमळ आणि चमेलीचं फूल तसेच काळे तीळ याच्यासोबत पूजा करा। आता पुढची रास कर्क रास। स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी एक अत्यंत चांगला उपाय आहे। शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि वृद्ध लोकांना गोड पदार्थ तुम्ही दान करा, यामुळे त्यांना आनंद होईल आणि अन्नदानामुळे तुमचं पुण्य वाढेल आणि तुमच्या समस्या देखील दूर होतील। लक्ष्मीपूजन करताना धूप, मध, नागकेसर, गूळ, धने यासोबत कमळाच्या गट्ट्यासोबत पूजा करा। आता पुढची रास सिंह रास। स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये सर्व अडचणी दूर करण्यासाठी एक चांगला उपाय आहे। दिवाळीच्या दिवशी दिव्यांग आणि गरजू लोकांना तुम्ही अन्नदान करा, यामुळे तुम्हाला आर्थिक तंगी आणि कर्जापासून मुक्ती मिळेल आणि याचा तुम्हाला फार फायदा होईल। लक्ष्मीपूजन करताना गुलाबाचं अत्तर आणि लाल कण्हेराच्या फुलांनी पूजा करा, यामुळे नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल। आता पुढची रास कन्या रास। स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये एक अत्यंत खास उपाय आहे। जेवणाचा पहिला घास तुम्ही गाईला किंवा अग्नीला अर्पण करा। तसेच सूर्याला तुम्ही जल अर्पण करा, यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल। लक्ष्मीपूजन करताना अपराजितेचं फूल, त्याचं मूळ, चमेलीचं अत्तर, मध आणि कमळाच्या गट्ट्यासोबत पूजा केल्यानं तुम्हाला सुख मिळेल। आता पुढची रास तुळ रास। स्वामी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये एक अत्यंत विशेष उपाय आहे। तुम्ही 27 बदाम घ्या आणि ते एका काळ्या कपड्याच्या पुरचुंडीमध्ये बांधून ठेवा। ही पुडी एका लोखंडी द्रव्यामध्ये बंद करून अंधाऱ्या खोलीत ठेवा, यामुळे तुमच्या सर्व अडचणी, आजूबाजूला असलेली नकारात्मकता दूर होईल। लक्ष्मीपूजन करताना गुलाब, धूप, नागकेसर, गूळ, मध आणि धने यासोबत पूजा करा। आता पुढची रास वृश्चिक रास। स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये धनप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी एक उपाय आहे। एक महिनाभर रोज सकाळी चपाती घेऊन तुम्ही गाईला खाऊ घाला, तसेच आजूबाजूच्या कुत्र्यांना दूध किंवा पोळी खाऊ घाला, यामुळे धनलाभ होईल। लक्ष्मीपूजन करताना पश्चिम दिशेला तोंड करून धने, गुगुळ आणि लाल कण्हेर याच्यासोबत पूजा करा। आता पुढची रास धनुरास।
स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये सर्व अडचणी दूर करण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे वडाच्या झाडाच्या मुळांमध्ये गोड दूध तुम्ही अर्पण करा. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. गोड दूध तयार करण्यासाठी तुम्ही दुधामध्ये साखर किंवा गूळ टाकू शकता. लक्ष्मीपूजन करताना कमळाचं फूल, अपारिजाताचं मूळ, गुलाबाचं अत्तर, डाळिंब आणि पांढरे तीळ यासोबत पूजा केल्यानं तुम्हाला चांगले लाभ होतील. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये धनप्राप्तीसाठी एक अत्यंत चांगला उपाय आहे. बुधवारी गणेश मंदिरामध्ये जाऊन तुम्ही बाप्पांना दुर्वा वाहा आणि मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि सोबतच वृद्धांची सेवा करा. यामुळे तुम्हाला धनलाभ होईल. लक्ष्मीपूजन करताना कमळाचं फूल, गुलाबाचं अत्तर, डाळिंब आणि पांढरे तीळ यासोबत पूजा केल्यानं तुम्हाला शारीरिक सुख मिळेल. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये एक अत्यंत खास उपाय आहे. हिरव्या भाज्या आणि तांदूळ तुम्ही दान करा. तसेच वडाच्या झाडाच्या मुळामध्ये गूळ आणि मिसळलेलं दूध अर्पण करा. यामुळे तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक लाभ होताना दिसेल. त्यानंतर लक्ष्मीपूजन करताना शमीचं मूळ, धने, बत्ताशी आणि कमळाचं फूल यासोबत तुम्ही पूजा करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी दिवाळीमध्ये एक विशेष उपाय आहे. तुम्ही 19 बदाम घ्या आणि ते एका काळ्या कपड्याच्या पुरचुंडीमध्ये बांधा. ही पुरचुंडी तुम्ही लोखंडी डब्यामध्ये बंद करून एका अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवा. त्यानंतर महिनाभर रोज सकाळी एक चपाती घेऊन गाईला खाऊ घाला आणि यामुळे तुम्हाला धनलाभ होईल. लक्ष्मीपूजन करताना तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून लाल कण्हेर आणि त्यानंतर डाळिंब आणि पांढरे तीळ याच्यासोबत पूजा करा. तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होताना पाहायला मिळेल. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं दिवाळीमध्ये धनप्राप्तीसाठी राशीनुसार तुम्ही जर हे उपाय केलेत तर याचा तुम्हाला अत्यंत लाभ होताना दिसेल. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.